कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याचा निकाल आल्यानंतर डोंबिवली शिवसेनेतर्फे फटाके वाजवत पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांनी कोर्टाचे हिंदू संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आपण लाभलेला हा दुर्गाडी किल्ला आणि या दुर्गाडी किल्ल्याच्या एका संघटनेने कोर्टात दावा केला 50 वर्षापूर्वी 48 वर्षापूर्वी की ही जागा आमची आहे आणि आज कोर्टाने तो दावा फेटाळण्यात आला। कोर्टाने दावा फेटाळून लावला आणि ही हिंदूंचीच वहिवाट आहे। हा इथे दुर्गा मातेचं मंदिर आहे, दुर्गाडी आईचं मंदिर आहे असं जाहीर केलं आणि आज मी कोर्टाचं मनापासून आभार मानेन। हिंदू संघटना असतील, अनेक याच्यात ज्यांनी भाग घेतलाय त्या संघटना असतील, आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीके साहेबांनी आदेशाप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आम्ही सर्वजण हा दुर्गाडी किल्ल्यासाठी लढत होतो। भरपूर जण याच्यासाठी प्रयत्न करत होते की ही हिंदूंची वहिवाट आहे आणि आज कोर्टाने जाहीर केलं की ही हिंदूंची वहिवाट आज संपूर्ण कल्याण परिसरात, डोंबिवली परिसरात आनंदाचं वातावरण आहे। आज आम्ही डोंबिवली शहर शाखेच्या वतीने, कल्याण ग्रामीणच्या वतीने आज आनंद साजरा करतो की आम्हाला दिलेला न्याय, आता हाच न्याय मलंगडसाठी लवकरात लवकर देण्यात यावा। जसा प्रभू रामचंद्राला 500 वर्षातनं कोर्टाने 500 वर्षापूर्वी वाट पाहत होतो आणि कोर्टाने निर्णय दिला राम मंदिर, प्रभू रामचंद्राचं मंदिराचं तेही आपल्या बाजूला लागला। आता दुर्गाडी किल्ल्याचा लागला, आता मलंगड बाकी, एवढं मलंगडच झालं तर अजून त्याच्यात अजून भरीच भर होईल आणि ही हिंदूंचीच वहिवाट, जे आम्ही जे खरं बोलतो, जे सांगतो की आमचं आहे, कोणीतरी हडप करण्याची बाजू घेतो की आमची जागा पण हिंदूंची जागा आहे। आज कोर्टाने जाहीर केलं त्याबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार मानतो, हिंदू संघटनेचा आभार मानतो। नाताला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। नवजात बालकाला जन्म देऊन रस्त्यावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगर मध्ये हा प्रकार घडला। यात आणखीन धक्कादायक म्हणजे बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नवजात बालकाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी सुद्धा बांधली होती। सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला। सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीनं ससून रुग्णालयात दाखल केलं। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। पक्ष आमदार शरद सोनवणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला ठाण्यात दाखल झालेत। ठाण्यातील शुभदीप निवास ठाणी आमदार शरद सोनवणे कार्यकर्त्यांसह दाखल झालेत। केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग आम्हाला मॉक पोलच्या नावाखाली फसवत आहे। या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिली। पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तथा पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सगळेच पराभूत उमेदवार या ठिकाणी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी आदरणीय पवारसाहेबांच्या 6 जनपद या निवासस्थानी सगळ्या पराभूत उमेदवारांची चर्चा झाली, बैठक झाली। याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार असतील, या सगळ्यांनी सहभाग घेतला होता। मान्य बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा या बैठकीला संजयजी जगताप असतील, अशोकबापू पवार असतील, उत्तमरावजी जानकर असतील आणि आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतो। या बैठकीमध्ये दरम्यान आदरणीय पवारसाहेबांनी माननीय केजरीवाल साहेब तथा माननीय अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी चर्चा केली। आज रात्री 8:30 वाजता आदरणीय पवारसाहेबांच्या 6 जनपद या निवासस्थानी माननीय केजरीवाल साहेब त्याचबरोबर मान्य अभिषेकजी मनु सिंघवी आणि आमच्या सगळ्यांचीच बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मशीन कशाप्रकारे या ठिकाणी प्रोग्रॅमॅटिक केलेल्या जातात, त्यानंतर आमच्या इथल्या ज्या मशीन मोजायच्या आहेत त्याचे पैसे भरूनसुद्धा त्या मॉकपोलच्या नावाखाली आम्हाला फसवलं जाते। 2023चा जो जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचा, त्याच्यामध्ये मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये ओरिजिनल मतदान मोजण्यात यावं असा निकाल असूनसुद्धा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे निवडणूक आयोग आम्हाला फसवते। या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करत आहोत। या सगळ्याची चर्चा करण्याकरता आज सायंकाळची बैठक ही निश्चित फलदायी ठरेल। इथूनच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा हा लढा चालू ठेवू, पण जनतेमध्ये सुद्धा जायचा विषय ठरलेला आहे। या ठिकाणी प्रत्येक चौकाचौकात घराघरामध्ये जाऊन ही लढाई आणखी तीव्र करण्याचा प्रकारे केंद्र सरकारचं जर खूप मोठं नाव असेल, तर या ठिकाणी मोदी आणि शहाची खूप मोठी छबी असेल, तर त्यांनी बॅलेट पेपरवर येऊन मतदान घ्यावं आणि मग आपलं कर्तृत्व करून दाखवावं। हे आव्हान या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून या केंद्र सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे।
अवकाळी पावसाचा अंबड तालुक्यातील द्राक्ष बागांना फटका बसला. यामुळे यंदा द्राक्षाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मागील 4-5 दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यासह अंबड तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे अंबड तालुक्यात द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव पडला असून काही ठिकाणी द्राक्षांच्या घडांचं नुकसान झालंय. दरम्यान या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय. तब्बल 36 तासांनंतर पुणे पोलिसांनी हा शोध लावलाय. वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. पुणे शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात तासानंतरही कुठलाच खुलासा होऊ शकलेला नाही. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्यानं या प्रकरणाला राजकीय किरणार आहे. या अपहरण प्रकरणात अगदी गृहमंत्र्यांनीच आदेश दिल्यानं खुद्द पोलीस आयुक्त अमिताभ कुमार हडपसर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. मात्र वाघ यांचा मृतदेहच मिळाल्यानं त्यांची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. अपहरण होऊन 36 तास उलटून गेल्यानंतर पोलिसांच्या हाती अखेर मारेकरी लागलाय. निवडणुका ईव्हीएम यावर सध्या महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताय. असाच अमरावतीचा माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसला चॅलेंज देत खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा निवडणुकीचा राजीनामा द्यावा. आमदार रवी राणा सुद्धा देतील आणि एका मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तरच तुमचं समाधान होईल असंही त्यांनी म्हटलं. जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं. मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची. लोकसभामध्ये एवढे सीटा आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही. एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान. साखर कारखानदारांना आणि चेअरमनला माज असेल तर तो आम्ही माज उतरवून टाकू असा इशारा राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिलाय. ऊस दराच्या बैठकीला कारखानदारांनी पाठ फिरवल्यामुळे राजू शेट्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीला केवळ कारखान्याचे एमडी बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार होती. मात्र कारखानदार न आल्यानं बैठक स्थगित करावी लागली. आज जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस दराच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्याचे चेअरमन आणि आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांची बैठक आयोजित केलेली होती. या बैठकीमध्ये एकही कारखानदार उपस्थित राहिलेला नाही. 1-2 एमडी उपस्थित राहिलेले होते. बाकी सगळे शेती खात्याचे कर्मचारी होते. हा खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. साखर कारखान्याच्या चेअरमनना आणि प्रमुखांना एवढा माज आलेला असेल तर हा माज उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की बैठक स्थगित करा. पुन्हा जी बैठक होईल त्या बैठकीला जर कारखानदार आलेले नाहीत तर त्यांना ताळ्यावर कसं आणायचं हे आम्हाला चांगलं कळतं. आम्ही त्या पद्धतीनं त्यांना वटणीवर आणू. परंतु साखर कारखानदारांचा हा जो मस्तवालपणा आहे हा मस्तवालपणा मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं.